आज आपण बनवून घेऊया खिचडी। खिचडी बनवण्यासाठी आपण आधी कढई गरम करून घेऊ। कढई छान गरम झाली की त्यात तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की मग त्यात चिरलेली मिरची घालून घेऊ। मिरची टाकली की त्यात साबुदाणे घालू। साबुदाणा असा रात्रभर छान भिजवून घेतलेला आहे। त्याला दाबून बघितलं की तो तुटला पाहिजे, असा झाला म्हणजे साबुदाणा भिजलेला आहे। अशा प्रकारे भिजलेला साबुदाणा आपण आता मिरचीच्या फोडणीत घालून घेऊ। सोबतच वाटीभर जाड कूट टाकू। जाड कुटाने खिचडी छान रुचकर लागते। आता जर आपल्याला बटाटा आवडत असेल खिचडी तर सोबत उकडलेला बटाटा चिरून टाकावा। खिचडी छान हलवून घ्यावी। मिरची आणि खिचडी एकजीव झाली सारखी परतत राहावी लागते, म्हणजे ती कढईला चिकटत नाही आणि एकदम खुळखुळी बनते। चवीप्रमाणे मीठ टाकू। तुम्ही पाहू शकता आपली खिचडी किती खुळखुळीत झालेली आहे। आता ही खिचडी खाण्यासाठी तयार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।